हाय, मी नीलम. आपण माझ्या चॅनलवर काही नाट्यछटा माझ्या बघितल्या आहेत. आता एक वाचनात छान मजेशीर असणारी तुम्हाला वाचून दाखवते. आंबट चिंबट हे शिरीष कणेकर यांच्या पुस्तकातील 3 तिघाडा ही एक नाट्यछटा आहे बरं का. नाट्यछटा आणि नाट्यछटाक. तर त्याच्यामध्ये पात्रे आहेत 3. बायको, मी व आम्ही ज्याला घरकडी समजण्याची घोडचूक करतो तो तुकाराम. माझी व स्वपंथीची खडाखडी रंगात आलेली. वार आणि प्रतिवार होत आहेत. एकही तलवार म्यान व्हायला तयार नाही. एकही साप बिळात परतायला तयार नाही. एकाच वेळी तारस्वरात बोलणे असल्याने आम्हाला एकमेकांचे व प्रेक्षकांना आमचे बोलणे कळत नाही. फक्त समीक्षकांना कळते असे त्यांना वाटते. घरगडी तुकाराम बेलसोडे हातात पातेलं उलटं धरून ते डफलीसारखं वाजवीत व तोंडाने कजरा रे म्हणत प्रवेश करतो व आलटून पालटून भांडणाऱ्या 2 तोंडाकडे शिंक आल्यासारखा चेहरा करून बघत उभा राहतो. बायको, आपण नवऱ्याशी बोलत नसून प्रथित यश गड्याशी बोलत आहोत याचं भान न राहून आधीच्याच पट्टीत खेकसून तुला काय हवंय? तुकाराम, पगार वाढ. म्हणजे भात किती ठेवायचा? बायको, भात? तुकाराम, कालवण वतून खात्यात तो. साहेब कामावर गेल्यात. तुम्ही स्वतःसाठी वेगळा ताजा आंबे मोहरचा ठेवतात तो. मी केवढ्यांदा दचकतो. बायको घाईघाईनं फनकाऱ्यानं, अरे पण भात ठेवायची पाळी आज तुझ्यावर का आली? स्वयंपाकीन बाई कुठं आहे? तुकाराम, त्या डॉक्टरकडे गेल्या ती. मी विचारतो, तिला काय झालं? तुकाराम, तुम्ही काय नाही केलं. तिला हिंमत लागती. बाळणपणाची रजा किती आधी घ्यावी लागते हे विचारायला ती डॉक्टरकडे गेली आहे. मी आश्चर्यानं, बाळणपणाची रजा? ती प्रेग्नंट आहे? कधी लक्षात कसं काही नाही आलं? बायको स्थिर नजरेनं माझ्याकडे बघत राहते. मी वरमतो. तुकाराम खट्याळपणे हसतो. तुकाराम, ती पोटूशी नाही पण आज राहायचं म्हणत होती. बायको, तू क्या? तुकाराम माझ्याकडे बघून समजूतदारपणे, तुकाराम शेठ म्हणायचंय त्यासनी. बाई माणसाला सुधरत नाही कवा कवा. मी आणि बायको एकाच वेळी हात दाखवून तुकारामला आत पिटाळतो. तो बिडी जलाईले गात गात आत जातो. भात किती ठेवायचा हा मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो. बायको, स्वयंपाकीन बाईची प्रेग्नन्सी हा ज्वलंत विषय आपण पुन्हा कधीतरी फुरसतीच्या वेळेला चर्चेला घेऊ. आज घाई नाही. मी, आपल्याला घाई नाही पण तिला आहे. म्हणजे असं तुक्या आपलं तुकाराम शेठ म्हणत होते. बायको थंडपणे, तिच्या बाळंतपणाची तुम्हाला रजा लागणार नाही असं गृहीत धरून आपण मूळ विषयाकडे वळूया का? शॅल वी? मी घाईघाईने, ऑफकोर्स, का नाही. स्वयंपाकीन बाईच्या जुनी नाव आहे ना तिचं. आज होणाऱ्या प्रयत्नांना शुभेच्छा देऊन आपण पुढे जाऊया. पण जवळपास मॅटर्निटी होम कुठं आलं? आता दुसरा पार्ट. काल्पनिक म्यानातल्या काल्पनिक तलवारीच्या काल्पनिक मुठीवर हात ठेवून प्रत्यक्षातला तुकाराम नाट्यपूर्ण एंट्री घेतो. तुकाराम, बाळराजे म्हणावं अशा थाटात. साहेब. मी, माझ्याकडे पैसे नाहीत. तुकाराम, कवा असतात? तुम्ही काय देणार आणि म्या काय घेणार? मी सनकून, मग पगार कोण तुझा बाप देतो? तुकाराम, बापानं जन्म दिला, पगार पण त्यानंच द्यावा तर तुम्ही कशाला आहात? निस्ता खायला काळणी भुईला भार. मी भडकून, काय? तुकाराम, असं बाई जणीजवळ म्हणत होत्या. जणी रातच्याला मला सांगत होती. मी, रातच्याला? तुकाराम, दिवसभर तर तुमच्याकडेच असतो. रातच्याला जरा निवांतपणा मिळतो. मी मनात, जनीच्या प्रेग्नन्सीचा उगम इथं आहे तर. मी उगीच घाबरलो होतो. तुकाराम, मला वाईज ॲडवाईस देता का? मी, ॲडवाईस? तुकाराम, इंग्रजी शब्द हाय. तुम्ही काय बालमोहनचे का? आमची घरगडी युनियन नाटक करतेय. नलाला पाणी कवा येणार. सोमनाकडं काम करतो त्या जग्यानं लिवलंय एकदम बेस. मी त्यात काय ड्रेस घालू? मला ॲडवाईस द्या. तू कोणाचं काम करतोयस? नळाचं की पाण्याचं? तुकाराम, ते बायसाहेबांना हसवणारे जोक मारू नका. म्या म्युन्सिपाल्टीच्या कमिशनरचं काम करतोय.
भूमिका भूमिका. मी थक्क होत. कमिशनरचं चट्टेरी पट्टेरी चड्डी आणि बनियन घालून? तुकाराम. म्हणून तर विचारत होतो की अंगात कापडं काय घालू. तुमचा सूट मला ढगळ होईल पण चालल. मी तो लॉन्ड्रीत बी देऊन आलो. मला चांगलं कापडं लागत्यात. बाई म्हणत होत्या की फॅमिलीत एवढ्यात कुणाचं लगीन नाही, तुम्हाला लागणार नाही. मी चिडून. असं म्हणत होत्या त्या? बाई तू तिची पैठणी, शालू, बनारसी साडी ती पण कपाटातनं काढून घेऊन जा. कमिशनरच्या बायकोला लागणारच ना. नाटकात कमिशनरची बायको आहे की नाही? तुकाराम. हाय तर आपली जनीच आहे ना व. आपली या सहज उल्लेखानं असेल पण मी कमालीचा नर्वस होतो. हा माझा सूट घालणार, जनी हिच्या साड्या नेसणार. तुम्ही नाटकात येवा, मागच्या चौकातच हाय. माझी एंट्री संपल्यावर सूट लागलं तर तुम्ही घाला. मी स्वतःशी पण मोठ्याने. हा तुकाराम नट, कवी, गायक, संभाषणपटू सगळं काही आहे आणि ह्या घरात गडी मी आहे. तुकाराम त्याच्याच गणवेशात एक्झिट घेत शेवटी कळलं म्हणायचं. आतून नळ सोडल्याचा आवाज व त्या पार्श्वभूमीवर तुकाराम गातो. नलाला लागली या कळ, पाणी थेंब थेंब गळ, उपासाला चालतं या केळ, पाणी थेंब थेंब गळ. आता तिसरा पाठ. बायको तांदूळ निवडता टाइमपास म्हणून तुकारामशी गप्पा मारते. तुकाराम मांडी घालून लग्नाच्या जेवणाच्या पंक्तीत बसावं तसा बसलाय. बायको. तुझं नाव तुकाराम कोणी ठेवलं रे? तुकाराम. माहीत नाही बा, कोणी रामदास स्वामींनी ठेवलं असं आहे सांगत होती. बायको. तुझ्या घरी गावाला तांदूळ कोण निवडतं? तुकाराम. माझा बा. बायको. तुला कोबीच्या वड्या शिकायच्यात का? तुकाराम. त्या कशा पाई? त्या परीस तुम्ही करा, म्या खातो. बायको. तुझं साहेबांसारखं आहे बघ. तुकाराम. फक्त माझं लगीन झालेलं नाही. बायको. ते का? तुकाराम. आमच्या गावात एक बी मूर्ख पोरगी नाही. शेवटची मूर्ख बाई होती, तिनं बाशी लगीन केलं. बायको. स्वतःच्या आईला मूर्ख म्हणतोस? तुकाराम. आईला नाही, बाच्या कारभारणीला. बायको. दुसऱ्या गावातली एखादी मूर्ख मुलगी गाठायची आहेस? तुकाराम. बाई तुम्ही अलिबागच्या ना? बायको. साहेब मुंबईचे, मी अलिबागची. तुकाराम. म्हणजे दुसऱ्या गावच्या. बायको कालथ्या फेकून मारते. नेम चुकतो. मुंबईच्या पोरींचा नेम कवा चुकत नाही, बराबर टक्कोऱ्यात हाणत्यात. गाणं म्हणत आत जातो. निशाना चुकना जाए जरा, कालथे से कहे देना. आहे की नाही मज्जेशीर कथा? अशा छान छान कथा आणि विनोदी जोक्स, चांगले लेख ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.